चंद्रपुरात आज 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद। ब्रह्मपुरी शहरात 46.9 सेल्सिअस तापमान। चंद्रपूर शहरात मोसमातलं सर्वाधिक तापमान। भंडाऱ्यामध्ये उन्हाचा त्रास होऊन आजारी पडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। भास्कर तरारे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव। लातूर जिल्ह्याच्या निलंगा रेंजमध्ये एका महिन्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या 7 हरणांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू। लातूर जहीरबाद महामार्गावर कलांडी पाटीजवळ वाहनांच्या धडकेत हरणांचा मृत्यू। राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली। आता 6 जुलैऐवजी 21 जुलैला परीक्षा होणार। शालेय पोषण आहारासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची मदत घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय। पोषण आहाराचा दर्जा सुधारावा आणि त्यात पोषक जीवनसत्वांचं प्रमाण वाढवण्यावर भर देणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी बीएमसी मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियरला अटक। गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाची कारवाई। मनोज संघू असं स्ट्रक्चरल इंजिनियरचं नाव। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भेंडेला न्यायालयीन कोठडी। या प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष एसआयटी पथकाकडून तपास सुरू। काल भावेश याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींनी 19 ऑगस्टला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावं। पुण्यातील सत्र न्यायालयाचे आदेश। राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडनमधल्या भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात खटला दाखल। डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीच्या स्फोटाला 9 दिवस पूर्ण। मात्र 9 दिवसानंतरही धुरांचे लोट कायम। कंपनीच्या खाली केमिकल्स ड्रग्ज गाडले गेल्याची शक्यता आणि या ठिकाणी स्फोट होण्याची देखील शक्यता। नवीन लोकसभा स्थापन होईपर्यंत आचारसंहितेत शिथिलता दिली जाऊ शकत नाही। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। तोपर्यंत अत्यावश्यक घोषणा किंवा निर्णय राज्य सरकारला घ्यायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेणं बंधनकारक राहणार। नवी मुंबईच्या पनवेल उरण परिसरातील 50हून अधिक अनधिकृत होर्डिंग्जवर सिडकोची कारवाई। यापुढे होर्डिंग लावल्यास दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करणार सिडको प्रशासनाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील जोगेश्वरी इथे राडा। माजी सैनिकांच्या भूखंडावर अतिक्रमण केल्यावरून राडा झाल्याची माहिती। माजी सैनिकासह 2 महिलांना मारहाण। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मद्यधुंद अवस्थेत चालकाने भरधाव जीप चालवत एक दुचाकी आणि 3 कारला दिली होती धडक। त्यात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांपैकी एका 9 वर्षीय मुलीचा आज झाला मृत्यू। खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला मृत्यू। मारिया शेख सईद असं मृत मुलीचं नाव। तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमकडून आणखी एका नवीन सरड्याच्या प्रजातीचा शोध। अरुणाचल प्रदेशात ओळखल्या जाणाऱ्या जपलुरा मिक्टोफोला या सरड्याच्या नवीन प्रजातीचा तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने लावला शोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।